निसर्ग आणि त्याचे विविध आविष्कार नेहमीच आपल्याला थक्क करतात, चकित करतात, काही आपल्याला मोहित करतात. असाच एक रंगीबेरंगी खास आविष्कार म्हणजे इंद्रधनुष्य. आभाळ स्वच्छ असेल, निरभ्र असेल तरच आपल्याला इंद्रधनुष्य आणि त्याचे 7 रंग स्पष्ट दिसतात. तिचं आयुष्यही असंच नितळ, स्वच्छ आहे. तिच्या जवळच्या प्रत्येकाशी ती नेहमीच आपुलकीनं, मोकळेपणाने, मायेनं वागते. इंद्रधनुष्यांची 7 रंग, ज्यांची प्रत्येकाची काही खास वैशिष्ट्ये आहेत. आपले प्रत्येकाचे आयुष्यही अशाच विविध छटांनी भरलेले आहे. त्याला सरळ साध्या भाषेत आपण राग, लोभ, मत्सर, प्रेम, दुःख, आनंद अशा अनेक तराजूत तोलतो. तिचं आयुष्यही इंद्रधनुष्याच्या 7 रंगांच्या छटाप्रमाणे विविध रंगांनी व्यापलेलं आहे. तिच्या आयुष्यातील प्रत्येक जवळचा व्यक्ती हर एक रंग सहज तिच्यात बघू शकतो, अनुभवू शकतो. इंद्रधनुष्य हे नेहमीच आपल्यासाठी एक सकारात्मकतेचं आणि आकांक्षेचं प्रतीक आहे. ते नेहमीच आपल्याला खात्री देतं की आता लवकरच जवळच काहीतरी छान आपल्या मनाजोगं घडणार आहे, ह्याची जाणीव आपल्याला सतत देत राहतं. चला तर मग अनुभव घेऊया अशाच एका खास इंद्रधनुष्याचा. आले जणू इंद्रधनु पापण्यात दाटुनी, सभोवती नसे कोणी लाजते मनात मी. आले जणू इंद्रधनु पापण्यात दाटुनी, सभोवती नसे कोणी लाजते मनात मी. मी यतीन देव, पल्लवीचा एकुलता एक मोठा सख्खा दीर. आणि मी वैशाली, पल्लवीची मोठी जाऊ. पल्लवी देवांच्या कुटुंबात जेव्हा आली तेव्हा ती सचिनची बायको म्हणून आली, पण खूपच कमी वेळात ती सगळ्यांची आवडती सून, भावजय, जाऊ आणि फार प्रिय काकू झाली. हो, एवढंच नाही तर ती आमच्या दुबईच्या मित्रमंडळात थोड्याच वेळाने लग्नानंतर सामील झाली आणि सगळ्यांची प्रियही बनली. सो पल्लवी म्हणजे तिचं व्यक्तिमत्व एक वेगळंच रसायन आहे, नाही का? तेच ना, पल्लवी दिसते गोड, राहते छान, खूप छान स्वतःला प्रेझेंट करते. बट अबाव ऑल शी हॅज अ हार्ट ऑफ गोल्ड. जितकी ती धैर्याने आणि खंबीरपणे प्रॉब्लेम्सना फेस करते, तितकीच ती मनाने हळवी आणि खूप प्रेमळ आहे. तिचं आउट ऑफ द वे जाऊन हेल्पफुल नेचर तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. पल्लवी नाती जोडण्यात आणि ती टिकवण्यात सुद्धा तिचा कोणी हात नाही धरणार. अगदी खरं आहे. म्हणजे वैयक्तिकरित्या तर ती नाती जपतेच, पण ॲज अ प्रोफेशनल पण मी म्हणून सांगू शकतो की तिची सिन्सिअरिटी, तिचा ऑर्गनाइज नेचर, तिचं एक्स्ट्रीमली ग्रेट पब्लिक रिलेशन्स आणि आउट ऑफ बॉक्स थिंकिंग, या गोष्टी खूप ॲडमायरेबल आहेत. आणि सर्वात जास्त तिचा मिश्किल स्वभाव. शी ॲक्ट्स लाईक अ स्ट्रेस बस्टर इन एनी डिफिकल्ट सिच्युएशन फॉर एव्हरीबडी.
All in all, Pallavi is a dhamaka package of all various wonderful qualities. Happy birthday, Pallavi, and we love you. Hi Kaku, happy birthday. Happy birthday! Hope you have an amazing day. Sorry we can't be there. Hope to see you soon. Ruben, say happy birthday. Say happy birthday! We are missing you and we hope to see you soon and hope to that Ruben will be able to meet you soon as well. Hope you have a lovely day. Have a fabulous day. Bye! Bye. Take care. Love you. Love you, bye! Bye. Enjoy. Ruben, say bye. Ruben, say wave. bye-bye. Wave. Yay! Wave. Oh. Wait. He's just learned to wave, so he's waving to you. Say bye. Say happy Well birthday. done. Bye. See you. Bye! Hope to see you soon. Bye. Hi. Hi. Many happy returns of the day, Pallavi. अशाच उत्साही आनंदी आणि पॉझिटिव्ह राहा कायम. Have a nice वाढदिवसाच्या day. खूप खूप शुभेच्छा. बाय. Bye. आम्ही तुला आम्हाला ना तुम्ही कुठे भेटलात सांगा किंवा तुझी दुबईची काही आठवण सांग पल्लवी. तुमचं काही कोटिंग झालं कोटशिप होती का? जास्त काही नाही. अरे 2 प्रश्न विचारू शकता. म्हणजे बेसिक काय आहे की देशपांडेची देव कशी झाली त्याच्यानंतर आम्हाला देवांकडनं हवंय की मग हा तेच असं. ना. हा आता झालं. हा मग इथे आले पल्लवी इथे आली दाखवायला. इथेच आहे. हा मग हा सुट्टीवरनं आलेला ना. मग म्हटलं आपल्या माहितीतलीच ती दिसतात सगळे म्हणजे आमच्या एकमेकात असं माहिती झालं. बरं. मग मी माझ्या मामींना फोन केला त्या नाशिकला. म्हटलं असं असं पल्लवी म्हटलं यांची आली होती दाखवायला. म्हटलं कसं वाटतं हो तुम्हाला. सहज म्हटलं विचारताय असं काय. तू म्हणा डोळे झाकून लग्न कर. काहीही तिच्याबद्दल म्हणा बोलण्याचाच अर्थ नाही. खूप छान मुलगी आहे आणि तू डोळे झाकून तिच्याशी असं मामीने मला रिपोर्ट दिला. मग जवळजवळ ठरल्यासारखंच हा, झालं. म्हणजे मग हे दोघं फिरायला वगैरे गेले. मग यांचं एकमेकात काय झालं तुम्ही वगैरे. पहिल्यांदा कुठे गेलात दोघं फिरायला सचिन? ऍक्च्युली आम्ही आधी मी भेटलो मग काही 15 दिवस आमचं काही कनेक्शन नव्हतं. मी त्यांच्याकडनं काही रिप्लाय नाही आम्ही काही तेव्हा reply मोबाईल नाही. पण नव्हते ना. हा नाही फोन नॉर्मल नॉर्मल लँडलाईन. लँडलाईन होते. हा मग काही दिवसांनी त्यांनी फोन केला. मग मी तरी देखील त्याला डिसिजन घेतला नव्हता की म्हटलं काय आहे म्हणजे काय. मी थोडासा डबल माइंड मध्ये होतं लग्न करावं नाही करावं यापासून. अरे बापरे. दरवर्षी नाहीच म्हणजे मला आता नाही करायचं. म्हणजे म्हटलं बघू कारण मला असं वाटलं की अजून थोडं आपल्याला करिअर केलं पाहिजे वगैरे. मग जरा व्यवस्थित इस्टॅब्लिश व्हायला लागते. पण नंतर ठीक आहे म्हटलं तर चांगलं वाटतं. पण म्हटलं असं एकदम मला 10 मिनिटात म्हटलं काय ठरवता येणार नाही. म्हटलं असं वेगळं भेटून जर आम्ही बोललो तर चालेल का असं वगैरे. मी म्हटलं असं म्हटलं 10 मिनिटं नुसतं बोलायचं नव्हतं द्यायचं. म्हटलं तिचं काय आवडी असं बाहेर वेगळं भेटायला तयार असेल तर ठीक आहे नाही तर मग बघा. मग ते तयार झाले. मग आम्ही पहिल्यांदा ठरवलं तर ओरिजिनली भेटायचे ओरिएंटल स्पाइस तिथे ती आणि विदिता आली होती पहिला विदिता पण म्हणे कोण आहे तेव्हापासून ती पण होती तेव्हा. आणि मग तिथे आम्ही भेटलो. मला ऍक्च्युली थोडा उशीरच झाला जायला त्या दिवशी. म्हणजे पहिल्या तुला भेटतो मग तिकडे आम्ही भेटलो. मग तिकडनं आम्ही उपवनला गेलो. ते उपवनच्या बाहेर एक रेस्टॉरंट होतं तिथे बसून मग आम्ही जरा वेळ बोललो की बुवा जरा वेळ भेटलो. मग बोललो मग असं म्हटलं सांगितलं म्हणून असं असं अजून काही विकास काय फायनान्शियली वेस्ट नाही. दुबईत सुद्धा म्हटलं तसं अजून स्ट्रगलच आहे माझा. अगदी वेल सेटल नाही किंवा काही नाही. आणि असं काही काही गोष्टी राहिलं. विजाचे प्रॉब्लेम्स असतात म्हटलं विजा नाही मिळाला पटकन इथेच राहिला की मग तुझ्या एक्सपेक्टेड असली की मी लगेच दुबईला जाईन तर असं होईलही असे काही नाही. नक्की नंतर झालं ते गोष्ट पटकन 1-1.5 महिन्यात तिचा विजा आला. आणि तुला किती वर्ष झालेली तेव्हा दुबईत? मला ऑलरेडी 3-1 वर्ष झालेली मला 2001 पर्यंत. माझं बऱ्याच प्रॅक्टिकल गोष्टी मी डिस्कस केल्या की म्हटलं नाही की ते परत सेकंड टाइम माझे वडील मी घोरतो खूप. म्हणजे हा म्हणे मी घोरतो. हो म्हणे आमचे बाबा पण घोरतो. म्हटलं घोरणे कारण हा खूप घोरतो. तिला म्हणजे म्हटलं काय
असं सवय काहीतरी असायला हवी. मला त्यावेळेस सांगितलं. दुबईत तुम्ही किती वर्ष होतात सचिन? त्याच्यानंतर मग 2001 मध्ये एंगेजमेंट केली. मी तेव्हा सुद्धा हे झालं, मग दुसऱ्यांदा परत एकदा भेटलो. तेव्हा सुद्धा तिचं सेकंड टाइम पण हो आहे की नाही म्हटलं हो आहे, पण अजून काही काही इश्यू झाले. तसं मग आम्ही परत भेटून बोललो. मग इथे एक रेस्टॉरंट, इथे परत. मग शेवटी ठरलं एकदा आमची एंगेजमेंट झाली. ते एंगेजमेंट करून तेव्हाच लगेच मी 25 डिसेंबरला एंगेजमेंट केली. ओके. मी आलेले. कुठे झाली? मला आठवत नाही. ठाण्यातच, आता हॉलचं नाव नाही आठवत. ठाण्यात झालेली? हो का? लग्नाला आलेली. तिथे झालेली. मग एंगेजमेंट नंतर मग पुढच्या वर्षी जुलैमध्ये लग्न झालं. अच्छा. तेव्हा लग्न ठरलं. तेव्हापासूनचा देव म्हणून तिचा प्रवास सुरू हो, झाला. आणि मग तिचे भाऊ, तिचे म्हणजे माझे मामे भाऊ तर तिचे मामे हो, हो, हो ना. ते सगळे म्हणा हो आता पल्लवी मिळ देवाच्या घरी गेले. चिडवतात तिला. जोक म्हणून मग तुम्ही फोनवर बोलायचात का रेग्युलर तेव्हा? हा, मग नंतर फोनवर चालू झालं. फोन म्हणजे त्याला फोन जास्त करायचे नाही, काय इंटरनॅशनल IC कॉल असायचं. थोडंफार घ्यायचं, पण तेव्हा ते हे असायचं काय ते ISD. नाही स्काईप किंवा ते हॉटमेलवर हा, 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 बरोबर. चॅट असायचं तेव्हा ते. आता किती वर्ष झाली लग्नाला तुमच्या? तेव्हा म्हणजे काय मोबाईलवर नाही, नसायचं, मोबाईल डेस्कटॉपवर नाही. लॅपटॉपवर हो, हो, हो. लॉगिन करूनच Chatting करायला लागायचं. ते. बरोबर. किती वर्ष झाली सांग लग्नाला? 2002 मध्ये पण लग्न झालं जुलैमध्ये. मग त्याच्यानंतर काही नाही, आणि पहिला हनीमूनला गेलो. मग त्याच्यानंतर मी दुबईला गेलो. लकीली 1-1.5 महिन्यात माझा म्हणजे विजा अप्लाय केला माझा. कारण तिथे बऱ्याच गोष्टी पण असतात, स्टेटस चेंज करायला लागतात. हो, हो, हो. तुमचं सर्टन कॅटेगरी असेल नसेल तर यू कॅनॉट अप्लाय फॉर युअर वाईफ. अच्छा, असं. कॅटेगरी पण मग त्या हिशोबाने मग आणि हे स्थळ कसं म्हणजे हिचं की आमच्या इथे शेजारी सोनक म्हणून राहत होते. बर. ते सोनक म्हणजे पल्लवीच्या आईचे ओळखीचेच होते ते, बर, म्हणजे बर. त्यांची जाऊ. ती नंदू सोनक का? सोनक हो. सोनक, नंदू सोनक ना? नंदू का काय हो, म्हणजे त्या बाईंचं नाव. हो का? त्या माझ्या अशा लांबच्या सासूबाई आहेत. हो का? हो. अच्छा. हा. बरं, तर बरं. त्यांची जाऊ आहे ना, त्यांना म्हणजे त्यांच्या थ्रू त्या म्हणे त्यांचा मुलगा आलाय आता दुबईहून, तर तू नुसतं म्हणे हे सांग म्हणे त्यांना, म्हणजे पल्लवीच्या आईला. म्हणून मग ते त्यांनी सुचवलं असतं. म्हणे तो आहे सगळं चांगलं वाटतं, छान आहे, पण आलाय आता दुबईहून असं. तर त्यांच्या थ्रू म्हणजे माहिती झाली. बर बर बर. ओके. Very good. तुमचं दुबईचं कसं होतं? तिथं मग वादळ ती आहे दुबईला आमचं. सुरुवातीला मग आमचं आल्यावर आम्ही इथे शेअरिंग अपार्टमेंट राहत होतो. माझा एक मित्र होता त्याच्याबरोबर. आणि अजून एक कपल होतं, मुंबईचं होतं, क्रिश्चियन कपल ते. आणि मग ती दिवसभर एकटे, मी ऑफिसला हो जायचो. ना. ते कपल ते पण दोघी वर्किंग होते, माझा मित्र वर्किंग होता. मग नंतर म्हणजे पहिले 1 महिनाभर तिथे तसा काढला. मग आम्ही वेगळं अपार्टमेंट घेतलं. नाही, आणि मुख्य म्हणजे सांगायचं पल्लवी बद्दल, जेव्हा लग्न तिला आता दुबईलाच हो, लागले, हो. तिथे गेल्यावर तिला वैशाली गाईड करायची हा. की तुझा असं असं, बस माहिती नाही, काही रूट माहिती नाही, आम्ही नाही, सांगायचो बस ते मग ती सगळं. सारखी बसनी पल्लवी आलं, हे स्थळ आलं, हे ठिकाण आलं, इथे उतरायला सांगितलंय पल्लवी वैशालीनी. मग तिथे उतर असं ती शिकली interview सगळं. घेऊन तिचं तिने confidence खरोखरच level तिच्याकडे माझा मोबाईल दिला होता मी, हा. मोबाईल तिच्याकडे म्हणजे होता. ते- हो, म्हणजे तिचं कॉन्टॅक्ट म्हणजे- करू शकत होती. हे आणि खरं तिला आयडिया कौतुक देऊन आहे. ठेवते कुठली बस जाईल, कारण सारखी टॅक्सी पण परवडत नाही, नाही, हो ना. टॅक्सी म्हणजे पण त्यावेळेला दुबई महाग हो, हो. दुबई सारख्या ठिकाणी अगदी काहीच नाही माहिती माहिती कधी तिला जनरली आयडिया देऊन ठेवली की ही बस पकड, ही बस पकड. Service. हळूहळू तिला माहिती झालं. तर काय मुंबईत तशी सवय असते आणि त्यामुळे नंतर ती मेट्रोनी पण खूप फिरली हो, ना. हो, हा, नंतर मेट्रो तर तेव्हा झालीच नव्हती अच्छा. दुबईत. मेट्रो खूप नंतर झाली. तो तर 2009 पण मध्ये म्हणजे झाली. मला आम्हाला तेच कौतुक कौतुक, वाटतं, हो, म्हणजे हो, यांना पण हो. वाटायचं हो. कौतुक की खरोखर ती गेल्या तिने तिथे सर्व्हिस मिळवणं काही सोपी हो, गोष्ट हो, नव्हती. बरोबर आहे. जरी तिच्या ह्याच्यातलं हो ना, हो ना. तू काय बोलशील पल्लवी बद्दल सचिन? 2 शब्दात आणि सांगा तिला मला. वेलकम हॉस्पिटल आता आपण नंतर पुष्कळ बोलतो. खूप पुष्कळ बोलायसारखं, पण आपल्याला आणि मग थोडं नंतर मग तिचं आता म्हणजे एक नॅचरलच आहे टॅलेंट. किती मित्र मैत्रिणी मग हा. आणि तिकडे मल्टीनॅशनल्स होते, म्हणजे भारतीय पण नाही, अरब सगळ्या, बाकी देशांचे UK काय, पण, हो US ना. काय, पाकिस्तानी काय, असे वेगळ्या देशाचे. तर
त्यांच्याशी पण तिचं सगळं जमायचं. म्हणजे इव्हन लोकल अरब लोकांची जे म्हणजे आम्हाला पण कधी फारशी मैत्री करायची, लोकल अरब पण म्हणजे UAE चे लोकल लोक आहेत त्यांच्याशी पण तिने चांगल्या पुढे म्हणजे तिच्या पुढे वेलकम काय ते बेटर होम्स वगैरे कंपनी तिचं तो एक खूप छान गुण आहे की सोशल सर्कल छान डेव्हलप हा, करते. म्हणजे तिने ना असं छान आणि सगळे असे हे लगेच करते. तिच्याशी म्हणजे फ्रेंडली होतात आणि हो, अटॅचमेंट attachment होतं. सगळ्यांशी तिचं मलाही लहान एवढं जमत असो, नाही मोठे पटकन असो, मैत्री कोणी करायला. असो अगदी. म्हातारे असं तर इतकं व्यवस्थित ती डेट करते खरं. काकांबरोबर पण खूप जमायचं ना हो, तिचं. हो, तेच हो. ना. त्यांच्या आणि दोघांच्या विदाऊट पंखा गप्पा. पल्लवी सचिन तुझ्याबद्दल हा, बोलतोय. हे महत्वाचं आहे. आणि बोलतोय आणि छान. बोलतोय आय नो. पण तुम्हाला बरंचसं काढून टाकाय हो, हो. असं नाही, नाही. नाही, नाही. ते नाही, खरंच काही म्हणजे हरकत तिचं नाही. सांगण्यासारखं तसं आहे खूप आहे, आता हो ना. सुद्धा व्यवस्थित आहे हो. सगळं. मला मुख्य सांभाळते सांग. ती म्हणजे हा तर आहे पण खूप आणि हो. सून म्हणून म्हणून म्हणजे ती मुलगीच आहे म्हणजे मला हो, काही असं खरंच आहे. वेगळं वाटत वाटत दोघी नाही. जणी हो ना. प्रेमाने करते. त्याही तशा करतात बरोबर आहे. त्या म्हणतात तुम्ही तशा आहेत म्हणून हो, खरंच असंच आहे. असतं ना काकू दोन्हीकडनं असतं हो. ते. गिव्ह अँड टेक असतं. तू काय सांगशील आता पल्लवीला बद्दल? काय नाही म्हणजे बाकी पण तुम्ही मला सगळ्या गोष्टी सपोर्ट केलाच हा. फायनान्शियल पण सपोर्ट केला बाकीचं ऍज अ लाईफ पार्टनर म्हणून. आणि तिकडे सगळा आमचा ग्रुप होताच फॅमिली त्याच्यात पण ती चांगली मिक्सअप झाली आणि ओके. म्हणजे ओव्हरऑल तिला म्हणजे ते एकदम परफेक्टली अडॅप्ट झाली त्यामुळे ओके. ठीक आहे पल्लवी बाय 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 करा पल्लवीला. फार मस्त वाटते. आपण आता देवांच्या घरातून देशपांड्यांकडे आलोय. पल्लवी देशपांडे कशी होती तिच्या आईशी गप्पा मारायला आलोय. तर काकू कुठे झाला पल्लवीचा जन्म किंवा काय? पल्लवीचा जन्म नाशिकला झाला. बर. हा त्यावेळेला मी आईकडे होते. पहिली डिलिव्हरी म्हणून म्हणजे मग ते म्हणजे मुलगी बरोबर. पहिलीच आजी. त्यामुळे मला नाशिकलाच तिचा जन्म झाला. आणि मग त्याच्यानंतर मी म्हणजे तिला घेऊन ठाण्यालाच शिफ्ट झालो. अच्छा. ठाण्यालाच आले. पण तेव्हा तुम्ही ठाण्याला आलात राहायला का त्याच्या आधी? हा नाही तेव्हा आले मी ठाण्यात. अच्छा. हा बर बर. ते आलात ते रत्नदीप मध्ये. त्या हो अरे तेव्हापासून पल्लवी हो. जन्मापासून पण रत्नदीप. पल्लवीच्या जन्माच्या आधी आम्ही याच्यामध्ये होतो. याची चाळ ग फार दिवस नाही राहिलो तिथे. पण पल्लवीच्या जन्मानंतर मात्र आम्ही रत्नदीपमध्ये. बर, रत्नदीपमध्ये बर. आलो. ओके. बर. आणि मग काही नाही म्हणजे रत्नदीप हीच पल्लवीची एक काय म्हणतो आपण कम्फर्ट झोन हो. तसा होता तिचा तो. अगदी. आणि अगदी लहानपणी ना तिला घरी कोणी पाहुणे आलेले चालायचे नाही. हे नवीनच आहे आम्हाला. आणि वेगळंच आहे. हो. रडायची का? म्हणजे रडायचीच ती ही अनोखी. इतकी रडायची म्हणजे आम्हाला असं वाटायचं की अगं हिला काही झालंय ही की वेगळीच काय? पल्लवी दिसते आम्हाला. हिला काही झालंय की काय. म्हणजे एकदा काय झालं की माझी मावशी इथे इंग्लिश स्कूल जवळ राहायची ना, हो, हो. तर ती आणि तिच्या शेजारच्या आल्या होत्या माझ्याकडे बरं. असं सहज गप्पा मारायला मग चहा प्यायला वगैरे. तर त्यांना दारात पाहिल्या इतकी रडायला लागली आणि मग भिंतीकडे तोंड करून उभी राहिली. म्हणजे किती 2 वर्षाची असेल? हो 2-1 वर्ष. म्हणजे आणि मग थोड्या वेळाने ती पळून बाळूचंदकडे गेली. आणि बाळूचंदचं घर म्हणजे आमचं काय म्हणतो माहेर घर बाजूलाच त्यामुळे मग बाळूच्या आईने ओळखलं की यांच्या घरी कोणीतरी आलं. अय्या. म्हणजे बाळूच्यांनी सुद्धा इतकं माहिती होतं की पाहुणे कोणी आले की ही आपल्याकडे पळून येणार. आणि मग बाळूची मला त्या गेल्या आणि मग नंतर त्या मला बोलायला लागल्या की तुमचं घर आहे का काय सारखे कोणी ना कोणीतरी येतच असतं म्हणजे पाहुणे. आणि तुम्हाला तुमच्या अहो पण म्हटलं पाहुणे आल्यानंतर आपण त्या मुलांना हे थोडीच करणार की आमच्या मुलांना आवडत नाही तुम्ही येऊ नका असं थोडीच आहे का. नवीनच पल्लवी आम्हाला. तेव्हा ती अशी म्हणजे पाहुणे आले की तिला फार रडायला यायचं किंवा त्रास व्हायचा नको कोणी. आणि संजू झाल्यावर पण खूप पॉझिटिव्ह असेल त्याच्या बाबतीत. संजू झाला तेव्हा ती म्हणाली की तू कशाला आणलं त्याला. तर
म्हटलं अगं काय ते डॉक्टरांनी दिलं म्हणून मग आणायला लागलं ना. तर म्हणून नाही त्याला ना तू डॉक्टरांकडे परत कर आणि डॉक्टरांना सांग की आम्हाला हे नको. अरे बापरे. तर म्हटलं की कशा का पण म्हणजे तुला भाऊ म्हणून आणला ना गं असं. तर म्हणे नको मला भाऊ वगैरे काही नको. तर डॉक्टरांना सांग की आम्हाला नको हे एकटंच राहायचं आवडत होतं तेव्हा तिला. म्हणजे नाही आणि आईजवळची कम्फर्ट झोन गेला शेअरिंग नको आईमध्ये. शेअरिंग नको होतं. तशी लहानच होती का 2.5 वर्षाची होती संजू झाला ते. खूप कमी त्यामुळे अंतर अंतर कमी होतं. त्यामुळे म्हणजे ते असं वाटायचं तिला की नाही आता हे मग आजी जरा ओरडून हे करून मग म्हणजे कळलं तिला की आता काही हे काही जाणार नाही आणि घरातलंच आहे. थोडी मोठी झाल्यानंतर मग तिला चाळीतल्या इतर मैत्रिणी किंवा आणि सगळ्यात लहानपणची आठवण म्हणजे सगळ्यात लहानपणी तिला ना फ्रॉक अजिबात आवडायचे अरे बापरे. घालायला. हे पण आणि माहित आपल्या नव्हतं वेळेस तर आपल्याला. फक्त फ्रॉकच होते ना. म्हणजे आव्हान वाटलं आधी स्लीवलेस आवडेल की काय म्हणून फ्रॉक नाही तिला शर्ट आणि शर्ट चड्डी. पॅन्ट आपल्याला माहित नव्हतं हे. आणि मग म्हणजे तिला तेच आवडायचं. मला ते कुठेही लपवून ठेवलं ना तरी सुद्धा ती शोधून काढायची आणि हे घाल. अरे बापरे. टॉम्बॉय होती. एकदम फ्रॉक नको. फ्रॉक नको. टॉम्बॉय. आणि कुणी याचा मावशा वगैरे कोणी लहानपणी देतात ना वगैरे ते नको त्यांना घेऊन जायला सांग. फ्रॉक नको त्यांना म्हणून फ्रॉक अरे बापरे. अशी पल्लवीची होती. मग नंतर शाळा याच्यातल्या चाळीतल्या मग मैत्रिणी वगैरे झाल्या. पण मैत्रिणी झालेला तरी सुद्धा तिला खेळ कुठला आवडायचा तर गोट्या. अरे बापरे. हे पक्का टॉम्बॉय होती. म्हणजे त्या गोट्या मुलगी झाली आहे आवडायच्या तिला खेळायला. की मग त्या मुली काय करायच्या त्या मुली काय भातुकली. पत्ते नंतर सागर गोटी किंवा असं काहीतरी आपण खेळू वगैरे. मग त्या मुली खेळायला लागल्या की ही उठायची आणि गोट्या घेऊन त्या बाकीच्या मुलांबरोबर चाळीत जे मुलं होती ना त्या सगळ्यांबरोबर ती गोट्या खेळायची. ओरडा पण खाल्ला म्हणजे असेल सगळी मुलं आणि ही एकटी मुलगी. आणि इतका ओरडा खायची मी वरून बोलवायचं आता चल अंधार पडला वगैरे. नाही शेवटच्या राजा राणी मारायची राहिली. ते करून असं गोट्या खूप आवडायच्या. हा आणि मग ते गल खाणं करायला मग त्या हाताने करायचं. मग त्या हाताला साल्ट निघायची वगैरे. पण त्या भयंकर गोट्या आवडायच्या. अरे बापरे. अभ्यासात पण छानच होती ना. अभ्यासात हो चांगली होती. आणि एके जोशीलाच पहिल्यापासून. एके जोशीलाच पहिल्यापासून. आणि एके जोशीला पहिल्याच वर्षी आम्हाला फार फटका बसला त्याचा की पडली ती जिन्यावर. अच्छा. ज्युनियरला. हा ज्युनियरला. म्हणजे त्या मुलांच्या रेट्यामध्ये ना जिन्यावरून हे सुटल्यानंतर पोरं एकमेकांना ढकलतात आणि ती जी गडगडत गेली तर हे सगळे म्हणजे पुढचे दातच तिचे पडले. अरे बापरे. आणि किती वर्ष म्हणजे ते नवीन जेव्हा येत होते दात तोपर्यंत ते दातच नव्हते. अरे बापरे. हो. आणि मग म्हणजे डॉक्टरांना मी विचारलं म्हणता ते काय आता पुढे काही येतील की नाही दात काही हे करायला लागेल. तर म्हणे नाही घाबरू नका म्हणे. नंतर हे पडल्यानंतर जे येतात ना दात त्याचे चांगले येतील म्हणे. दुधाचे दात पडले तिचे. पण मग ते दात पडले होते. मग परत त्याच्यावर हे झालं. मग आमचा काका शाळेत गेला भांडायला टीचरशी की हे काय म्हणजे तुमचे काही लक्ष पाहिजे ना. वगैरे. मग तिच्या प्रिन्सिपल मॅडम ते कोण हे होते ना त्यांच्या नेक्स्ट कोण होते व्हाईस प्रिन्सिपल. तर मग ते आमच्या घरी आले होते तिची तब्येत बघायला वगैरे. हा की सॉरी वगैरे म्हणायला आले होते की आम्हाला म्हणजे एवढं लक्ष नाही देता आलं वगैरे असं तसं. आणि म्हणजे अशा तिच्या एक काही ना काहीतरी आठवणी अजून सुद्धा आम्ही विचार सांगतो तिला. रत्नदीपचं तर एक वेगळंच हे होतं. म्हणजे आम्हाला पल्लवी तेव्हापासून आम्ही तुमच्याकडे रत्नदीप मध्ये कायम आम्ही आपले पडलेलो असायचो.
मग काय? कॉलेजमध्ये येता जाताना. कालच नाही. पण ती मला वाटतं ना जसं म्हणजे स्पेशली टीवाय नंतर खूप जास्त जबाबदार आणि अशी झाली हा, एक एक जबाबदाऱ्या पडत पण पडत गेल्या पण तिच्या गेल्या अंगावर. आणि- बाबा गेल्यानंतर हा, स्पेशली तिने काका खूप गेल्यानंतर बदलली मग खूप बदलली, खूप खूप बदलली. खूप आणि बदलली. ना असं नाही की बुवा म्हणजे आता ही मुळमुळ रडत बसली नाही. नाही. किंवा असं कधीच झालं नाही तिच्या तिच्या करेजची तर असं- खूप कमाल आहे, म्हणजे हो, तिचं म्हणजे कमालच आहे. हवालदिल होतो ना एखादा हो, माणूस की हो. आता काय काय पुढे करू? म्हणजे पूर्ण अंधार किंवा हे, पण तशी ती अशी एवढी हे नाही, जिद्दीने उभी राहते. खंबीर राहिली. एकदम उभी राहते ती परत. तर तिचं तेच चाललं होतं की आई बघ तुला हे होणार आहे का नाही तर मी जॉब करते. म्हणजे आम्हाला त्यांनी विचारलं होतं ना ऑफिसच्या लोकांनी की म्हणजे ती आता ग्रॅज्युएट झाली होती तर तिलाही मिळू तर शकतो. तिलाही मिळू शकतो आणि तुम्ही करणार असेल तर तुम्हालाही मिळू शकतो. पण मग आमच्याकडे म्हणजे माझ्या बहिणी वगैरे त्या म्हणाल्या की अगं बघ आता ती ग्रॅज्युएट झाली, फार दिवस ती काय तुझ्याजवळ राहणार, कधीतरी लग्न करून द्यावंच हो लागेल. ना. पण मग तिचं लग्न करून दिल्यानंतर ह्याचं पुढचं लागेपर्यंत तू करणं केव्हाही चांगलं. हा, तर मग जॉब तू कर आणि तिला पुढे काय शिकायचं असलं तर शिकू दे. म्हणजे तुम्ही जॉब केल्यामुळे ती हा, मग ग्रॅज्युएशन करू ती शकते. हा मग MCM ला तिला तिथे नाशिकला ऍडमिशन घेतली नाशिकला. पल्लवी तिकडेच होती ना काका MCA, तेव्हा. हो. तिचं दुसरं पहिलं वर्ष झालेलं. पहिलं वर्ष. तिचं. हो, बरोबर. तिथूनच आली. काका गेले पहिलं वर्ष हो, झालं होतं. नाशिकहून आली आणि ना ती. नाशिकहून मग आली. तिचं म्हणणं की मग आता दुसरं वर्ष काही करणार नाही. नाही बाबा गेले. हो ना. तर मग सगळेच म्हणाले की असं नको करू, मग आता एकच वर्ष राहिले तर तुला डिग्री तरी मिळेल. हो. Complete तरी. मग त्यामुळे तिला म्हटलं नको, म्हटलं मी करीन जॉब जसं जमेल तसं. आणि मग मी काही फार केलं नाही, 9-10 वर्ष. अरे एकदम घरातून बाहेर ना 10 वर्षही खूप काही आहे. म्हणजे अगं मग काहीच काहीच सवय नाही. नाही. तुम्हाला म्हणजे हाऊसवाईफच्या एकदम नोकरी इनवर्ड आउटवर्ड काय होतं तेही अशी माहिती. सुरुवात. खरंच. खूप झाली 10 वर्ष. पटायचं खूप कारण कमांडेबल. आमच्याकडे यांचं मत कसं होतं की घराच्या बाहेर पडून काही करायचं नाही, तू घरात राहा. तुम्ही घरातच करा. कारण सततचे पाहुणे यांचे 3-3 महिने टूरला जाणं, आजी आजोबा. मुलं दोघंही हो ना. लहान, आजी आजोबा येणार, बरोबर आहे. त्यामुळे घरीच घरीच. बरोबर आहे. त्यामुळे असं ते आणि खूप 9-10 वर्ष केली केली. मग तुम्ही. नंतर पल्लवीला याच्याला टोयोमध्ये टोयोमध्ये लागली. लागली. हो. आणि मग संजूचंही हे झालं, मग तो म्हणाला की मी मास मीडिया करणार. हो हो. मग म्हणजे दोघंही इकडे. मग म्हटलं मी एकतरी बरेच दिवस मी आपली अपडाऊन केलो, नाशिक तर ठाणा. हा. मग नंतर सोडूनच दिली. म्हटलं नको, हे आता खूप होत आहे. कारण काय की तिच्या लग्नाचं बघायला सुरुवात जेव्हा तेवढा करायची वेळ म्हटल्यानंतर नव्हता. नाही. आणि अगं फोन आले की तिलाच घ्यावे लागायचे. हो तेव्हा लँडलाईन होते ना. बरोबर. हो, लँडलाईन होते ना. हो. आणि मग मी शनिवार आले की ती म्हणायची काय त्या बाईंचा फोन आला, तू काय तू आता सारखं मी आता काय मीच काय वेळ करायचं. बरोबर आहे. तर असं मग ती दुबईला गेल्यावर तुम्हाला थोडं एकटं वाटलं असेल. पण हो. खूपच सवय खूपच. होती तिची पण ना. जॉईन मीच ना हो जगामध्ये. ना. त्यामुळे आम्हाला आणि आमचं कसं झालं की आधी इतकं पाहुण्यांनी गजबजलेलं घर आणि त्याच्यानंतर हे गेल्यानंतर आम्ही आपले एकदम तिघच. तिघच. त्यामुळे हो ना. आणि त्यातनं पल्लवी दुबईला गेल्यावर तर तुम्ही हो, दोघंच. नंतर आम्ही दोघंच. हो ना. हो ना. त्यामुळे असं हो ना. पहिलं आयुष्य असं गेलं. पण पल्लवीचा म्हणजे सगळ्यांचीच काळजी करते, पण तुमची ज्या खूप म्हणजे बापरे. सतत तिच्या डोक्यात आई संजू हो, प्रिया, संजू, वल्लरी, आई हे हे चालूच तिचा- असतं. म्हणजे अगदी आणि अगदी. खूप विचार करते हो. ती. आणि प्रिया पण म्हणजे आता अशी मिळाली आहे ना आम्हाला. हा. म्हणजे आधी काही वाटलं होतं की स्वभाव कसा असेल किंवा हो. आपल्याला समजावून घेणारं किंवा हे करणारं बरं, पाहिजे ना हो ना. माणूस. पण ती पण इतकी डाऊन टू अर्थ आहे. हो. आणि तिला पण पल्लवीचं खूप कौतुक हो आहे. खूपच आहे. अगदी खूप अगदी. कौतुक आहे. म्हणजे हो कशा आई हे करतात होत्या. म्हणजे तिला कसं आहे की मुलगा हा. हो. त्याच्यामुळे तिला असं वाटायचं की एक कशा सर्व आहे. हा. पण मग
नंतर तिला म्हणजे त्या गोष्टीची सवय झाल्यासारखी. बरोबर आहे, बरोबर आहे. आणि मग एकदा ते म्हणायचे की आई मला काही नाहीये ना फरवर हे एक एक पाहिलं नाही यांचं की मला असं वाटतं ती नेहमी तेच म्हणते की मला नाही मला असं येत. वाटतं की मी कसं केलं असं. पल्लवीला काय सांगाल काकू, एक मेसेज तिला? तिला मेसेज म्हणजे असे छान राहा, हसून खेळून राहा सगळ्यांची, आणि जे गेलं ते आठवायचं नाही, पण जे पुढे येणार आहे त्याचा विचार करा. येस, अशा आमच्या ना आया आहेत म्हणून आम्ही आहोत. म्हणून आम्ही अशा आहोत. सगळ्यांशी जमवून घेऊन राहायचं. Yes, बस. correct. Good. खूप दिवसापासून आपला मला 1.5 महिन्यापासून आपला चालला होता हा प्रयत्न होता आपल्याला भेटायचं आहे. आज मुहूर्त मिळालेला आणि आपला विषय आहे पल्लवी. तो खूप मोठा विषय आहे ॲक्च्युली. खरं तर आपण एवढ्या छोट्या टाइम स्पॅनमध्ये तो विषय बसवू शकत नाही आहे, पण आपण प्रयत्न नक्कीच करूया त्याबद्दल. मला जेवढं पल्लवीबद्दल माहिती आहे, मला टोयोमुळे माहिती आहे, पण त्याच्या आधीपासून ती तुमच्यासोबत आहे. तू आणि पल्लवी टोयोत एकत्र होता. हो, टोयोत. बरोबर. किती साली म्हणजे? मी 98 साधारण. 97. मी पल्लवीला 11वीत भेटले ज्ञानसत्ता कॉलेजला, हां. पण त्याच्या आधी अशू शाळेत म्हणजे प्रशिल्पा तू 89 ला भेटली? नाही का 86ला. हो, हो सॉरी. हां. हो बरोबर. 86ला भेटली. त्याच्या आधी या दोघीजणी शाळेत असताना एकत्र होतो. आम्ही 10वीत म्हणजे आम्ही दोघी जणी 10वीत होतो आणि विष्णुनगरमध्ये पारनाईक सरांचा क्लास होता हो. माझा आणि पल्लवीचं घर तिथे समोर होतं. पण आम्ही तेव्हापासून पल्लवीला मी ओळखते खरी तर. हा, आणि मग आम्ही ज्ञानसत्तामध्ये एकत्र आलो तिघी जणी. हो. बरोबर. आणि मग आमची मैत्री ओळख झाली. तिथून आमचा तिघींचा एकत्र प्रवास संतोष सुरू झाला. म्हणजे पल्लवी ए.के. जोशी, हो, ही शिवसमर्थ आणि मी होली क्रॉस. अच्छा, एका शाळेतलं पण नाही, आम्ही तिघी वेगळ्या वेगळ्या शाळांना. आणि आमचा ग्रुप पण कसा झाला, एक सोनल म्हणून आमची मैत्रीण होती. हां. तर ती सोनल आणि कॉफी पिता पिता हो, सोनल आणि पल्लवी ए.के. जोशीच्या मैत्रिणी, हां. आणि मी आणि मेधा म्हणून होतो, आम्ही दोघी शिवसमर्थच्या. आणि मग ती एक स्वप्नाली बापट, तिला पल्लवी ओळखत होती कारण मावशी तिची त्या बिल्डिंग मध्ये राहत होती म्हणून तिला ओळखत होती. म्हणजे ना आमचा हे सगळं विष्णुनगरच्या आसपास सगळ्या विष्णुनगर आम्ही दोघी नेहमी नाता, पण आमचं मेन मूळ पल्लवी ग्रुप व्हायचं. हो. कारण तिचे सगळे कॉन्टॅक्ट होतो. आम्ही तिला सगळ्या जणी ओळखत होत्या. कॉमन फॅक्टर पल्लवी. हा. आणि तिथून मग आमची जी मैत्री सुरू झाली. हो. आणि तुला गंमत सांगते संतोष, शिल्पाला तर माहितीये, मी अकाउंट्स मध्ये अतिशय पुअर होते. म्हणजे मी का कॉमर्सला गेले हे मला माहिती नाही, मला का घातलं कॉमर्सला. केवळ पल्लवीमुळे मी पास झाले. तुला साखर बीकॉम पास झाले मी केवळ पल्लवीमुळे. म्हणजे ही एक. आणि तुला पल्लवीचा काका माहितीये नाशिकला असतो, त्यांचा एक फ्लॅट होता ब्राह्मण सोसायटीत. शिल्पा ब्राह्मण सोसायटीत. अरे आम्ही सकाळी तिघी जणी मला वाटतं 7-7:30ला जे घरात निघायचो, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आम्ही त्या फ्लॅटमध्ये असायचो. तो वनरूप किचनचा फ्लॅट होता. पल्लवी आत किचन मध्ये ऑनेस्टली का अभ्यास करत असायची. आणि एवढं नाही काय चालत नाही करायचो हे आम्ही टीवायला. हा, पण तो पल्लवी अभ्यासात खूपच चांगली, ग्रास्पिंग पॉवर खूप चांगली आहे. तिचं ना मॅथ्स चांगलं. आम्हाला फर्स्ट इयरला मॅथ्स होतं, आम्ही घाबरलेलो. ती वेगळा असतो. ती आम्ही क्लास लावलेला, तो हा नाही का सरांचा इकडे याच इथेच होता इंग्लिश स्कूलच्या मागे नाही का, ट्रायश्युअर देशमुख सरांचा तो क्लास लावलेला. म्हणजे आमच्या सगळ्यांना क्लास पण एकत्र. म्हणजे तो असं समज सकाळी 7 पासून संध्याकाळी 7 पर्यंत आम्ही एकत्र. आणि आमची ना तिघींचा ग्रुप जो खरा झाला तो आम्ही टीवायला असतो. म्हणजे बाकी म्हणजे आम्ही कोणाला खरंच सांगायचं तर आम्ही सांगितलं नाही की आम्ही असा अभ्यास करतो. आशू आणि तीच जाणार होते, पण मग मी पण जॉईन झाले त्यांना. आम्ही सकाळी 7 वाजता आम्ही घुसले. आणि सकाळी 7 वाजता आम्ही नाश्त्याचा डबा, जेवणाचा डबा असं सगळं घेऊन जायचो. ते संध्याकाळी 6 वाजता क्लासला जायचो आपण अजय सर. आणि मग तिथून घरी. आम्ही दोघींनी उन्हाळ्या बऱ्याच केल्या, पण पल्लवी खूप सिन्सिअरली अभ्यास करायची. खूप. मी आणि पल्लवीनी टीवायला एक प्रशांत म्हणून होता तिच्या समोरच, त्याच्याकडे अकाउंटचा क्लास लावलेला वेगळा. तेव्हा आम्ही दोघी पण तिथे पण म्हणजे आम्ही 4च जण होतो त्या क्लासमध्ये. पण ही म्हणजे पटापट अभ्यासात छानच.
आणि मग नाशिकला पण मग काय झालं संतोष, आम्ही दोघींनी लॉ केलं, LLB एकत्र केलं. पल्लवी नाशिकला गेली, तिने MCM केलं. त्यावेळेला थोडंसं आमच्यात हे झालं की ती नाशिकला गेल्यामुळे, पण तरी आम्ही तिकडेही जाऊन भेटायचो. म्हणजे आम्ही दोघी जणी जायचो इथून ऑल द वे नाशिकला आणि आम्ही राहायचो. काय तिचं ते त्याच्यानंतर आमचा ग्रुप राहिला 6 जणींचा. आम्ही तिघीच राहिलो, कारण आम्ही दोघी एका कॉलेजला गेलो आणि पल्लवी तर होतीच. मग आम्ही पत्र पाठवायचो. त्याच्यात सुद्धा आमची भांडणं की तिचं एक उत्तर जर हिला आलं तर पुढचं मला यायला हवं, ते अशीला आलं की मग ती तुझी लाडकी. आणि तसं ती पल्लवी नेहमीच म्हणते की आम्ही दोघी जास्त. आणि मग मला वाटतं तिचं MCM झाल्यानंतर टोयोत तिला जॉब, म्हणजे माझ्या सासऱ्यांनी जॉब हे केला, रेफर केला. आणि मग ती मग टोयोत लागली. आता पुढचा प्रवास तुझ्या बरोबर होता तिचा. टोयोमध्ये रादर मी ज्या दिवशी जॉईन झालो ना त्या दिवशी सगळ्यात पहिले एकतर ऑफिस खूप मोठं होतं, कॉर्पोरेट. मी पहिल्यांदा एवढ्या मोठ्या ऑफिसमध्ये. तुझा पहिला जॉब होता? नाही, आधीचे जॉब होते पण ते फार छोट्या ऑफिसचे होते. म्हणजे पल्लवी तुझ्या आधी जॉईन झाली? माझ्या आधी पडली. आणि मला म्हणजे एवढं सगळं मोठं ऑफिस म्हणजे आता ते डिपार्टमेंट एवढं मोठं बघून मी थोडंसं बावरलो होतो. मी कधीच एक्स्ट्रोवर्ट तर कधीच नव्हतो मी. आणि त्यात एवढं मोठं वातावरण बघितल्यानंतर मी अजून ऍक्च्युली बुजून गेलो होतो. आणि त्यात मला पहिला सपोर्ट दिला तो पल्लवी आणि राजेश दीक्षित दोघांनी. त्या दोघांनी इतकं फ्रेंडली हे केलं होतं ना. दीक्षितचं एक अटॅचमेंट, बेसिकली अटॅचमेंट होण्यामागचं एक कारण नाशिक पण होतं, कारण नाशिक माझंही गाव आहे. अच्छा, तुझंही गाव आहे? मी नाशिकचं आहे. त्यामुळे ते ऑटोमॅटिकली नाशिक आहे. हा ना, म्हणजे सासर. त्यामुळे ती अटॅचमेंट ऑटोमॅटिकली झाली. पण मुळात पल्लवी असं कधीच दाखवून देत नाही की अच्छा याच्याशी ओळख नाही Exactly. हे कधीच होत नाही. आपल्याला असं वाटतं पहिल्या भेटीत की अरे आपण खूप आपण किती वर्ष ओळखतोय. आणि ना पल्लवीचं कायम म्हणजे आता 34 वर्ष आमच्या मैत्रिणीला होती किंवा झाली राहत, एक कायम मला असं अचंबित टाकण्याचं हे म्हणजे प्रत्येकाला तिच्याबद्दल माहिती असतं रे. म्हणजे इतकं ओपन बुक कोणाचं आयुष्य कसं असू शकतं. म्हणजे जेवढं मला आणि आशूला माहिती आहे तेवढंच तुलाही माहिती असेल. व्हेरी ट्रान्सपरंट. म्हणजे आम्ही कसं ना आमच्या तिघींचं किंवा असं काही असेल तरी आमच्या म्हणजे असं नाही ती कोणाचं शेअर करणार, पण ती स्वतःबद्दल इतकी मोकळी असते ना. म्हणजे बापरे, हा स्वभाव खूप कमी आहे माहितीये. आणि कुठेही तिच्या त्या बोलण्यामध्ये असं नसतं की बघा हा माझं असं आहे, असं कधीच नसतं. छान व्यक्त व्हायला सगळ्यांना जमलं पाहिजे. आणि तिचा दुसरा गुण अप्रिसिएट करणं प्रचंड. एखादा माणूस आवडलं किंवा एखादं काही आवडलं की इतकं तोंड भरून. म्हणजे आता रिसेंटची गोष्ट सांगते. आम्ही पॉंडिचेरी गेलेलो, तर आम्ही मानचा आश्रम बघून नाही आपण ते वरती गेलेलो का मेडिटेशनला. तिथून आलो तर तो आमचा रिक्षाने गेलेलो आम्ही. तर रिक्षेवाला म्हणाला की इथे एक बेकरी आहे त्याच्यात. लहान मुलासारखी ती खुश झाली. काय तो केक मिळाला तिला ना तिचा चॉकलेटचा असा कुठला ब्राउनी. आणि रात्रीपर्यंत ती खात होती. आता मला काही नको. अरे म्हणजे किती छोटे छोटे आनंद आहेत तिचे आणि किती खुश झाली त्याच्यात ती. किती वर्ष एकत्र होतात टोयोमध्ये? 2 वर्ष. 2 वर्ष. 2 वर्षात 2 वर्षामध्ये एवढं बॉन्डिंग आहे की झालं. बॉन्डिंग खूप होतं. कारण ना ती खूप छोट्या छोट्या गोष्टी समजून घ्यायची आणि खूप छोट्या छोट्या गोष्टी सांगायची. म्हणजे अगदी मी टोयोमध्ये असताना डिप्लोमा केला होता पर्सनल मॅनेजमेंट. मी तिकडे गेल्यानंतर माझा ते 2nd सेमिस्टर तिकडे झाला होता. तिकडे मला एक सर्टिफिकेट मिळालं. त्या सर्टिफिकेट मी जेव्हा दाखवलं त्याच्यात पण तिला असं खूप आनंद होता. म्हणजे जसं काही तिनेच असं होतं ते. सगळ्यांना सांगितलं असेल. हा, सगळ्यांना असं होतं ते. आणि मग रक्षाबंधनच्या दिवशी ऑफिसमध्येच राखी वगैरे. आणि ते इतकं सहज येतं ना तिच्या गोष्टी सहज येतात ना. कुठेही त्याच्यामध्ये ते दिखाऊ किंवा असं बरोबरच कधीच नसतं. ती जी काय करते ना ती सगळं तिचं मनापासून. आणि हिडन अजेंडा तिचा काही नसतो. काही नसतो. म्हणजे आता तुझ्या बायकोबद्दल पण किती प्रेम आहे आम्हाला. तिचं इतकं छान. आता आम्हाला तिने दिवाळीला सोप्स दिले. म्हणजे प्रत्येकाच्या प्रत्येक लहान गोष्टीचं कौतुक करणं हे तिच्याकडून शिकावं. तू काय सांगतो एखादी आठवण सांग ना तिची आम्हाला. म्हणजे आम्हाला तिचं टोयोत काय झालं की टोयोत लागल्यानंतर माझं लग्न झालेलं होतं. आमचं खूपच तो काळ थोडासा आपण थोडे हे झालेलो आमच्या प्रत्येक जण. तू मे बी तू तेव्हा क्लोज असेल. आम्ही अजून जास्त ओळख होण्यामागचं कारण हे पण होतं की पिकनिक ठरवलं सगळ्यांनी. आणि पिकनिक कुठे होती नाही म्हणजे लोकेशन नव्हतं म्हणून मग ती नाशिकला म्हणाले माझी नाशिकला आपण तिकडे जाऊया. आणि आम्ही सगळे लिटरली आमचा सगळा पूर्ण ग्रुप आणि आम्ही नाशिकची ट्रिप काढली. शुक्रवारी संध्याकाळी इकडून ट्रेननी
ओके. हा बुकिंग केलं. एक जण तो राहिला होता मागेच मी. हा. असं काही त्याला अचानक बाबा साहेबांनी काम दिलं बरं. म्हणून तो थांबला आणि त्याला आमची कोणाची अशी हिंमत नव्हती सांगायची मोठ्या सिनियर नाही सर नाही मी जातो नाही सांगितलं तो थांबला आणि ट्रेन सगळ्यात ज्युनियर ट्रेनिंग कारण मोबाईल नव्हते फोन नव्हते काही हो, नाही हो. म्हणजे 98 ऑफकोर्स त्यावेळी 98, हा म्हणजे कॉन्टॅक्ट करायला काहीच नाही जर घरी लँडलाईन असेल तरच तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता अदरवाईज काही बरोबर, नाही. बरोबर. आम्ही सगळे इकडून ट्रेनिंग तिकडे होती. आम्ही लिटरली असं ते पत्ता विचारत वगैरे शोधत तिकडे गेलो. तिच्या घरी आम्ही गप्पा मारतोय. स्मिथ जो मागे राहिला होता ना तो स्टेशनला उतरला. तो पंजाब मेलने कुठून तरी आला कुठल्या तरी ट्रेनने. त्याचं तिकीट होतं मला माहित नाही. त्याचं ज्या ट्रेनचं तिकीट होतं तिकडून तो आलाच नाही. तो पंजाब मेलनी नंतर आला. तो उतरला आणि लिटरली तो फक्त ती कुठे राहते हे कॅनडा कॅनडा ते काय गंगापूर गंगापूर हा, हा, हा. तेवढ्या ह्याने तो तिथपर्यंत आला आणि तिकडून तो आमचा आवाज जो चालला होता ना तिकडे घरी गप्पा मस्ती. ब्लॉकमध्ये आलेला असता तिच्या हो. आतमध्ये त्या पोलीस चौकीच्या गंगापूर हो, चौकी. हो, बघितलंस का ते हो, बरोबर? हो. हा. तो ना लिटरली आमचा आवाज ऐकत ऐकत घरी पोहोचला. ही खूप ही खूपच मोठी गोष्ट म्हणजे आणि आठवण आहे. जसं तू सांगितलंस तसं आमची पहिली पिकनिक पल्लवीनी नाशिकलाच नेलेली. आठवतंय आपण 11वीत वगैरे होतो तेव्हा ही नव्हती आली. ही नव्हती आली. हा पण तेव्हा तिचे बाबा आम्हाला घेऊन गेलेले आणि तेव्हा आम्ही उपनगरला तिच्या काकाच्या घरी राहिलेलो. मग तिथून तिने आम्हाला सगळ्यांना तिच्या मावशीकडे नेलं. म्हणजे तिला ते होस्टिंग आणि असं हो. माझ्या घरी पुढाकार घेऊन ते तिकडून आम्हाला सर्व वडीला नेलो. मी वडीला गेलो. हो, अच्छा. अच्छा. वडीला गेलो. म्हणजे ते खूप छान होते. म्हणजे रादर त्याच्यानंतर मध्ये बॉन्डिंग खूपच खूपच वाढलं. वाढलं. म्हणजे आतापर्यंत ते अजूनही हो. आणि अजून वाढेल. खरंय. हे तुम्ही ते बनवले ते मैत्रीचं आता अरे, पण छान आहे बाई. फारच छान ते खूपच मैत्री. सुंदर. मस्त आहे ती आम्हाला पण दिलं idea. ते. आणि पल्लवीना अशी धरून ठेवते माणसं. म्हणजे आता ती दुबईला गेली ना तेव्हा तर माझा काहीच कॉन्टॅक्ट नव्हता कारण एकदा माझे दोघं लहान होते आणि मी बोईसरला. म्हणजे कित्येक वेळा असं व्हायचं ती भारतात यायची ना तर एकदा मला कळायचंही नाही कारण तेव्हा फोन नव्हते आणि कळलं तरी मी सहज येऊ शकायची नाही कारण मला एकच बस होती यायला तेव्हा. पण आशूचं तेव्हा खूप कॉन्टॅक्ट माझा होता तिच्याशी बऱ्यापैकी कॉन्टॅक्ट. म्हणजे मला सातवीचं म्हणजे लग्न आणि हे फार काही एन्जॉय नाही करता त्या आलं. काळात तू जितकं थोडीशी मी- लांब होतीस. हां, जितकं मी आशूचं केलं तेवढं मला पल्लवीचं नाही करता. आम्ही मला आठवतं एंगेजमेंटला आलेले. नीनाचं म्हणजे माझ्या नवऱ्याचं दुबईला ऑफिस होतं त्यावेळेला. म्हणजे आमचं अपार्टमेंट होतं ऑफिस होतं तर आम्ही बऱ्यापैकी मी दरवर्षी दुबईला जायचे. तर मी दुबईला गेले की पल्लवीला अगदी आवर्जून भेटायचे. एकदा असं झालेलं रमादानच्या काळात आता रमादानचाच काळ आहे. रमादानच्या काळामध्ये आमचं जे आता लेकरवूडचं जे घर आहे ना त्याचं फर्निचर घ्यायला आम्ही त्यावेळेला ऐकिया नव्हतं मुंबईत. इंडियातच नव्हतं ऐकिया. ऐकियाला आम्ही गेलेलो सामान आणायला सगळं आमचं फर्निचर आणायला. तर त्यावेळेला माझे सासू सासरे निनाद मी आणि मालविका लहान होती. एक 10 अजूनही लहान. हा 8 वर्षाची असेल 8-9 वर्षाची. आणि अरे रमादान म्हटल्यानंतर तिकडे काही नाही ना सगळी दुकानं बंद. म्हणजे एक पाण्याचं तुला काही मिळणार नाही सगळं. कोणासमोर प्यायचं आणि पण नाही, हो पण नाही. पब्लिक मध्ये तुम्ही तुमच्या गाडीत बसून पण पाणी प्यायचं नाही कारण ते बघून त्या लोकांना इच्छा झाली तर हा असं मग त्या मालविकाला तहान लागली तर आम्ही तिला गाडीत डक करायचो आणि मग पाणी प्यायचं. पल्लवीला सकाळी मी एकदा फोन केला म्हटलं असं असं आहे मी इथे इथे आहे हयातला वगैरे. आणि मी दुपारी जेवायला येईल तर म्हटलं अगं कुठे आम्ही 5 जण आहोत कुठे येणार. माझे सासरे मला मागून म्हणते हो 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 सांग तिला हो सांग हो सांग. मी तुला सांगते संतोष अप्रतिम जेवण पल्लवीनी जे केलेलं ब्राह्मणी म्हणजे मला ब्राह्मणी जेवण भयंकर आवडते या दोघींमुळे. इतकं सुंदर जेवण केलेलं ना आय विल नेव्हर फॉरगेट दॅट. बरं तेवढं तर तेवढं एवढ्या शॉर्ट पिरियड मध्ये तिने मला गिफ्ट मालविकाला गिफ्ट सगळ्यांना गिफ्ट. म्हणजे मालविकाला तिने एक बांगडी दिलेली एक काय असं बाळ दिलेलं. तुला खोटं वाटेल ते आम्ही कुठल्याही आमच्या फॉरेन ट्रिपला जाताना मालविका ते पल्लवी मावशीने दिलेलं ते बबी म्हणायचो आम्ही तिला. बबी आठवते का कोण रत्नदीप मध्ये खाली बबी होती. बबी मालविका सगळीकडे न्यायची. अशी पल्लवी आहे. म्हणजे खायला घालायलाही आवडतं आणि बाईला आमच्या खायलाही खूप आवडतं. नवीन नवीन ट्राय. आणि वरती मला म्हणते की मी काही सगळे खूप खात नाही वेगळं वेगळं. जरा बदल टेस्ट बदल तुझी. आणि ती अगदी व्हेज मध्ये ट्राय करायला तयार असते ती. म्हणजे असं मी नकोच म्हणेन ना तिचं तसं नसतं. हे त्यावेळेस आता दुबईचं आता त्यावेळेला खरं तर माझी खूप अशी 2 वर्षाची ओळखी काही खूप नाही. हो. पण त्याच्यानंतर पण मला माझ्याकडे तिचा एक नंबर होता म्हणजे मला राजेशने दिला होता किंवा कोणी. आणि त्यावेळेला आपल्याला ट्रंक कॉल माझ्या घरून नव्हतं. मी माझं कॉलनीमध्ये शॉप होतं त्यांच्याकडे ते एसटीडी आणि हो, रिंग होतोय मला लक्षात येणे म्हणून फोन ठेवला. यू नॉट बिलीव्ह मी बाहेर थांबलो पण हा फोन लागत नाही की काय.
तिकडून रिंग वाजली तो दुकानवाला आतमध्ये गेला म्हणतो अभी यहाँ पे किसका फोन आहे त्याने उचलला फोन आपने अभी उधर फोन किया था क्या उधर से ही फोन आहे ह्या पोरीने तिकडून फोन केला होता की कोण आहे की कोण आहे कारण तिकडे त्यावेळेला मेसेज ठेवता येत नव्हता पण तिने म्हणजे कोण असेल रादर तिने इग्नोर जरी केलं असं तरी चाललं असतं. तिने त्याच्यावरती फोन केला परत आणि कोण आहे ओरडली असेल की तू थांबला का नाहीस लग्न काही आहे ती सगळ्यांची तीच करू तीच करू शकते खरंच. आपण म्हणून जाऊ दे ना आता झालं घरी संपली ना, it's okay. कोण आहे माहित नाही मुंबईवरून कोणी आणि खुश झाली असेल हा. गप्पावरती असती. हो. खरोखर. दुबईहून पण माझ्याशी तिचा कॉन्टॅक्ट पत्रातूनच होता आणि 1-2 वेळाच मी तिला येऊन भेटलेले तेव्हा. हा कारण हे दोघं माझे खूपच लहान होते त्यामुळे मला त्यांना दोघांना घेऊन येणं तेवढं जमायचं नाही. तर एकदा आम्ही दोघी तळ्यावर बसलेलो मला आठवते आणि आमच्या खूप छान गप्पा झालेल्या तेव्हा दोघं. पण मग टोयो तू पल्लवी दुबईला गेल्यानंतर तू टोयो कंटिन्यू केलेलंस नाही मी 99 ऑगस्ट जुलै ऑगस्टला मी तू पण केली. आणि मी इकडेच एक छोटी कन्सल्टन्सी होती ना मला ती जॉईन केली अच्छा. ती तिकडे पण यायची भेटायला ती आणि विनीता हां तिकडून ऑफिसून निघाले की आम्ही आहोत तिकडे मध्ये भेटायचे अच्छा. तर तो पण एक खूप सपोर्ट होता कारण मला तेव्हा नक्की कळत नव्हतं मी काय करतोय ते बरोबर करतोय कन्सल्टंट मोठं ऑफिस वगैरे छोटी कन्सल्टन्सी जॉईन केली कसं होणार पगार ऑलमोस्ट कमी होता पण होता तिचं म्हणजे ती खूप सांगायची मला आणि मेंटरिंग तर काय पल्लवी हा, म्हणजे नथिंग लाईक हर ती इतकं सुंदर मेंटरिंग करते. आणि मग राजेश पण राजेश माझ्या आधीच शिफ्ट झाला अच्छा. हां माझ्या आधीच 6 महिने तो तिकडून पण गेला. तुमचा एकामेकाशी टच होता Touch होता, हो. पल्लवी राजेश आणि विदिता. राजा टोयोमध्ये जेवढे आहेत ना त्यांच्या सगळ्यांशी टचमध्ये राहिलो मी पण पल्लवीचं आहे की तिच्याशी रेग्युलरली माझं बोलणं अच्छा. बाकीच्यांशी आपण प्रयत्न करतो पण Response समोरून ते होत नाही correct, हां, correct. त्याच्यामुळे मग ते बरोबर आहे ना म्हणजे कुठल्याही नात्यात गिव्ह अँड टेक असतं रे आपण अगदी किती म्हटलो ना तरी दोनदा तू केल्यावर अपेक्षा असते ना की समोरच्याने एकदा तरी करावं तसं आहे. आणि पल्लवीचं म्हणजे आहे की खूप काळजी आणि आम्ही दोघे म्हणजे तिच्या मुलीच असल्या हो. हो, अरे बापरे. आम्हाला अशी ती काठी घेऊनच असते. आणि दुसरं म्हणजे मला इथे आवर्जून सांगावं असं वाटतं जेव्हा मी ब्लॉसम सुरू केलं तेव्हा पल्लवी माझ्या ट्रस्टी बोर्डवर नव्हती पण कुठलंही काम करायला दुसरं कोणी नाही म्हटल्यानंतर मी पल्लवी प्रेझेंटेशन पीपीटी करायचं पल्लवी अश्विनी ये. मग रात्री आम्ही दोघी जणी तिच्या घरी मग आम्ही जेवणार मस्त आणि मग ते पीपीटी करत बसणार. आता पण कोणी नाही काही करायला पल्लवी असं झालं ये मग आम्ही दोघी बसू. म्हणजे उलट तिला वाईट वाटतं की ती खूप वेळ अशुला देऊ शकत नाही म्हणजे तिचं ऑफिस आणि ऑफिसच तिला म्हणजे पूर्ण दिवस जातो पण तिला ते सारखं ती म्हणेल की मला देता येत नाही वेळ मला अगं पण तुझे देते तेवढंही खूप आहे ना असं बापरे पण खूपच. आणि राजा आत्ताही आता नेक्स्ट इयरसाठी आम्ही जे काही मॅनपावर सप्लाय करतो जे काय आहे त्याच्यामध्ये पण कधी कधी काही गोष्टी बिघडतात त्या हातात असतात तिच्या फोन घेणार तुला ओढू की तुझ्या स्टाफला ओढू दे मला सांगायला म्हणजे मला मग ती सगळं सांगितलं मला आणि तू एवढं शांतपणे ऐकून का घेतो असंही बोले कारण त्याच्यानंतर ते माटीला फोन दे माटीला फोन दे मग तिला ती समजावून पण सांगते की तुझी काय चूक झाली हा असं करू नको असं हे आहे गुड कॉप बॅड कॉप दोन्ही ती एकत्र परफॉर्म करत असते. आपण म्हणू ही गुड कॉप ही बॅड कॉप पण ती दोन्ही एकत्र आहे. शी इज टेरिफिक. म्हणजे खूप मला तर कायम मी तिला नेहमी तिला तोंडावरही सांगते की खूप शिकण्यासारखं आहे खूप म्हणजे एक तर पॉझिटिव्हिटी भयंकर आणि कुठेही म्हणजे असं ती परत तिच्या 4 पायावर माणसं कुठेही टाक दुबईहून आली काही रिग्रेट नाही आणि कधी अशी रडणार नाही किंवा कसं काय काही नाही चल आता इथे आले मग इथे मी काय बेस्ट करू शकते आणि स्वतः म्हणजे आपण नेहमी असं म्हणतो की लग्न असेल तर म्हणजे नवरा बायकोची 50-50% असतं पण तिच्या डोक्यात तो कधी विचारच नसतो किंवा मी काय करू शकते एवढंच समोरच्यानी करो ना करू म्हणजे मी नोकरी केली पण जेवढ्या जमेल तेवढ्या झेपेल तेवढ्या कारण असं वाटायचं आहे ना नवरा करतोय ना तो चांगलं म्हणजे एक कुठेतरी आपल्या असा विचार माझा आहे होता म्हण किंवा आहे तसं पल्लवीचं नाही तिचं म्हणजे की मी किती चांगलं करू शकते मी घरासाठी किती करू शकते म्हणजे ते खूपच ग्रेट आहे कमांडेबल आहे असं आता तर गरज आहे म्हणे पण आहेच पण तिचा तो मूळ स्वभावच आहे मग ते काम असो ऑफिसचं काम असो घर असो किंवा मैत्री असो तिच्याकडून 100% 200 रे टोयो तो तिचा फर्स्ट जॉब पण किती मोठं तिने खूप हँडल करायची ना तेव्हा पण ती नाही का रिक्रुटमेंट वगैरे पहिला जॉब नाही ती खूप गोष्टी हँडल करायची ती रिक्रुटमेंटही बघायची
ती सॅलरी पण बघायची सॅलरीचं तेही बघायची. इन्क्रीमेंट असायची तिथं काम खूप मोठी असायची, तिथं संध्याकाळी रात्री 8-8, 9 जेवून बसावं लागायचं. आणि ती इन्क्रीमेंट ना म्हटल्यानंतर मग बाराडकर साहेबांच्या केबिनमध्ये, कारण बाहेर नाही ना, बाहेर ती गोष्ट दिसू शकतं. इन्क्रीमेंट हातात मिळाल्याशिवाय मग ती तिकडे बसून मध्ये बाराडकर साहेबाला ओरडायची, असं झालं तसं झालं, मध्ये चिडायची, मध्ये तिला असं शांत हो मध्ये तुला थंड दूध देऊ का आणून, मग खाली कॅन्टीनने फोन करून थंड दूध मागवायची. ही पोरगी तिकडे 8-9 वाजेपर्यंत बसून पण ते किती लहान होती ना ती तेव्हा, 23-24 वर्षाची होती. Consistency Yes. आणि दुबईला पण तिने आय थिंक 2 जॉब केले असेल, 2 बहुतेक केले. त्याच्यातला एक तर त्यांच्या गव्हर्नमेंटमध्ये तिचा जॉब होता, म्हणजे तो खूप छान जॉब होता. तिथेही तर ती रिक्रुटमेंट करायची ना, HR होता तिचा. एक तर हॉस्पिटलमध्ये होती ना जॉब, पण किती मोठं तिने खूप हिंमत करायची ना तेव्हा. पण तिने काय रिक्रुटमेंट वगैरे नाही, ती खूप गोष्टी हँडल करायची. ती रिक्रुटमेंटही बघायची, ती सॅलरी पण बघायची सॅलरीचं तेही बघायची. इन्क्रीमेंट असायची तिथं काम खूप मोठी असायची, तिथं संध्याकाळी रात्री 8-8, 9 जेवून बसावं लागायचं. आणि ती इन्क्रीमेंट ना म्हटल्यानंतर मग बाराडकर साहेबांच्या केबिनमध्ये, कारण बाहेर नाही ना, बाहेर ती गोष्ट दिसू शकतं. इन्क्रीमेंट हातात मिळाल्याशिवाय मग ती तिकडे बसून मध्ये बाराडकर साहेबाला ओरडायची, असं झालं तसं झालं, मध्ये चिडायची, मध्ये तिला असं शांत हो मध्ये तुला थंड दूध देऊ का आणून, मग खाली कॅन्टीनने फोन करून थंड दूध मागवायची. ही पोरगी तिकडे 8-9 वाजेपर्यंत बसून पण ते किती लहान होती ना ती तेव्हा, 23-24 वर्षाची होती. Consistency. आणि दुबईला पण तिने आय थिंक 2 जॉब केले असेल, 2 बहुतेक केले. त्याच्यातला एक तर त्यांच्या गव्हर्नमेंटमध्ये तिचा जॉब होता, म्हणजे तो खूप छान जॉब होता. तिथेही तर ती रिक्रुटमेंट करायची ना, HR होता तिचा. एक तर हॉस्पिटलमध्ये होती ना पण हा जॉब तिचा गव्हर्नमेंटमध्ये होता. म्हणजे गव्हर्नमेंटचं कुठं तरी डिपार्टमेंट होतं, त्याच्यामध्ये ती. ॲट वन पॉइंट ऑफ टाइम निनादने तिला जॉब ऑफर केला होता दुबईच्या ह्याला, पण का तिने रिफ्यूज केला असेल? ती म्हणाली माझ्यामुळे, म्हणजे त्या जॉबमुळे पल्लवीचं आणि माझ्यातलं नातं खराब नाही झालं पाहिजे. म्हणजे इतका विचार करते रे ती प्रत्येक गोष्टीचा. मी म्हटलं अरे का नाही, नको असो, माझ्या म्हणजे आपल्यातलं नातं नको खराब व्हायला. आणि कुठेही बाहेर जा, फिरायला जा, सगळ्यांसाठी ती. हो, अशू ओरडते तिला, स्वतःसाठी घे आधी काहीतरी, म्हणजे या ऑफिस मधल्या ह्याच्यासाठी. आणि तिला काय, तुला आठवते आपण हैदराबाद गेलेलो ते काय ग तो एरिया आहे, तिथे सगळ्या बांगड्या वगैरे घेतल्यात बघ, मीना बाजार. तिकडे पण पर्लचं वगैरे होतं. अशू तिला म्हणते अगं स्वतःसाठी आधी घे, ती ह्याला घे त्याला घे सगळ्यांना, मग या बांगड्या तिला आवडतील काय, एवढा पण विचार करतो ना. पण ती खूपच करते म्हणजे त्यामुळे. आता मला वाटतं आपण आपल्यासाठी पल्लवी काय त्याच्याबद्दल पण खूप बोललो. मला वाटतं पुढे अजून बोलू शकतो, पण आपण थांबूया. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. मन माझे केशवा काबाना घे, काबाना घे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. सांग पंढरी राया काय करूयासी, सांग पंढरी राया काय करूयासी. का रूप ध्यानासी, का रूप ध्यानासी. न ये तुझे, न ये तुझे.
अमृताहुनी गोड अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा नाम तुझे देवा. पल्लवी तुझ्यासाठी पहिलं गाणं.